रुपयाचं आहे? 10 रुपये ना? 10 रुपयाचं तिकीट आहे. 2 तिकीट काढून आणलेले आहेत आपण. आता एंट्री झाला ना झालंच. बघूयात पुढे जाऊन आपण काय हे ते पापड काय घेतो तू? एकच प्रकारचा आहे का आणि एकाच समुदायाला मिळणार आहे का? आरक्षण हा शब्द प्रचंड. हे 100ला 3 असे कानातले. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रीरूम ब्लॉग्स. आणि आज आहे सॅटर्डेचा डे आणि मी ऑफिसमधून आलेली होती 9 वाजता आणि आम्ही म्हणजे काहीच नाही, ह्यांनी जेवण केलं आणि आम्ही लगेचच निघालो कारण ह्यांचा उपवास होता म्हणून ते रात्री जेवले लवकर. आणि आता आम्ही निघालेलो आहोत टिटवाळा महोत्सवला. ह्या वर्षी मला वाटतं ते लवकर लागलंय. दरवर्षी त्याने जानेवारीमध्येच लागतं संक्रांतीच्या आसपास, पण ते ह्या वर्षी खूपच लवकर लागलेलं दिसतंय मला. तर जाऊन पाहतोय ते नेमकं टिटवाळा महोत्सवच आहे की काय वेगळं. असलं तर ठीक, नसलं तर आम्ही चक्कर मारून येऊ परत. आणि हा ओम बाळू पण आमच्या सोबत आलेला आहे. त्याला खेळणे वगैरे सगळं तिथे पाळणे वगैरे असतात त्याला खेळायला, म्हणून आम्ही त्याला घेऊन जातोय. आलेलो आहोत इथे टिटवाळा महोत्सवला आणि इथून सुरू झालेलं आहे. ओमचे पप्पा आहे ना त्याची गाडी घ्यायला गेलेले आहेत तिकडे, गाडी पार्किंग करायला गेलेलं आहे. तर आपण फक्त इथे थांबलेलो आहे, त्यांची येण्याची वाट बघतो. आणि हे सुरू झालेलं आहे इकडे, इथून सुरू झालेलं आहे. पाळणे वगैरे दिसतात. हो, हे आम्ही आलेलो आहोत इकडे, एंट्री केलेली आहे आणि आता तिकीट काउंटरवरती जातो. इथे काय तिकीट असतं काय माहीत नाही. तर दरवर्षीचं 10,000 रुपये तिकीट असतं. तर ह्यावर्षी काय ठेवलं आहे त्यांनी काय माहीत नाही. आपण बघतो आता इथे बघा अशी गर्दी आहे. तिकीट काढून येतात. याचं तिकीट काढून आणलेलं आहे. किती रुपयाचं आहे? 10 रुपये ना? 10 रुपयाचं तिकीट आहे. 2 तिकीट काढून आणलेले आहेत. आपण आता एंट्री करतो इकडे. चल चल बेटा, पप्पाचा हात धरून ठेवा. चल चल गर्दी. तिकीट तिकीट चला इकडे चेक करताय ते तिकीट. ह्या ताई या मावशी तिकीट चेक करतायत. इकडे सगळं सामान आहे. असा काय आहे? सगळं 20 रुपये. सगळं 20 रुपयाचं आहे. ऑल स्टेशनरी, पेन्सिल, स्टिकी नोट्स वगैरे, कॅमेलियन कलर. असे की चेन्स वगैरे, पेन्सिल. पेन्सिल आहे का ही? पेन आहे. सगळं आहे इकडे स्टेशनरी. आपली पट्टा, फेविक्विक आहे, कलर आहे, स्केल्स आहेत. भरपूर काय काय आहे इकडे. फोटो पण आहे इकडे. फोटो, पिलो वगैरे, कुर्ती, टॉप्स अँड ऑल. इकडे पण आहेत काहीतरी किचन्स. आपण येताना आहे ना, आपण येताना तिकडचं बघूया. आता जाताना इकडचं बघून घेऊ. काय काय हे किचन्स का? हां बघू. हां ते कॅमेरा आपण 80ला घेतला, तो 50ला आहे. हे इकडे नेकलेस, बांगड्या घ्यायचा आहे का? 150 रुपये म्हणतोय. 150 म्हणतोय का तो?
की हा जो महोत्सव आहे तो सर्व दिग्गजांसाठी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि अगदी वेगळ्या कॅमेरा आम्ही ट्रेन मध्ये इथे पण आहे काहीतरी मॉल. आपण इथे ना काहीतरी बघूया. सर्वांना एक आनंदाचा स्रोत मिळावा या कारणास्तव आपण दिग्गज महोत्सव आयोजित करतो. किती काय आहे? या महोत्सवाच्या कालावधीमध्ये 100ला आहे हे सगळं. 6 डिसेंबरमध्ये इकडे बांगड्यांचा भरपूर स्टॉक आहे. दिवशी आपण जे काही गमावणी या हे देशात सगळ्या बांगड्या 100ला आहेत. तर भरपूर आहेत. ह्या पूर्ण सेट पण आहे. सगळं आहे. कपड़े हाँ वो बाद में देखेंगे. नेकलेस भी है क्या? हाँ जी, पूरा दिखाओ ना. चैनल है आपका? हाँ चॅनल आहे. नेकलेस पण आहे इकडे त्यांच्याकडे. 100ला असे सगळं आहे. इकडे कुर्तीज वगैरे पण आहे. 200 समथिंग. काम करत असताना हां चला. आज एक वक्ता नेक्स्ट किचेन. कितीचं आहे हे? काय पाहिजे? आपल्याकडे आहे ना बेटा तो कॅमेरा. दुसरं घे ना काहीतरी. आता यांना ना हे पाहिजे आपल्या पोराला. हे ऑलरेडी आपल्याकडे आहे. संबंध देशाला आम्ही देश शब्द वापरतो. भैया हे किती काय आहे? 50 रुपयाचं आहे हे. त्याच्याकडे आहे ते. दुसरं काहीतरी घे ना बेटा. झटपट पटापट. इकडे रांगोळीवाल्या काकू आहेत. इकडे अशा सगळ्या टाईपच्या रांगोळ्यांचे साचे आहेत. काकूर आपल्या चिप्स वगैरे आहे त्यांच्याकडे. काय आहेत आपल्याकडे? हे फ्लेवरचे चिप्स आहेत. हे काय आहे? अच्छा ओके. हे सगळे पापड वगैरे आहे. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी नंबर पण दिलेला इकडे. धुळ्यावरच्या आहेत काकू. आम्ही पण जळगावचेच आहे. चला हे आपलं झटपट पटापट रांगोळी. हे किचनचा तर भरपूर स्टॉक आहे यावर्षी. ग्लास वगैरेचं झाल्यानंतर ते काहीतरी मिळतं. असं ते सगळं आहे. 100ला आहे ते. हे आपलं डेलीचं युजेबल वस्तू हे सगळं आहे. स्पॅटुला, लाटणी, रवी. आपण ना भरपूर इथे एका ठिकाणी जर वेळा घालवला ना तर झालंच. बघूयात पुढे जाऊन आपण काय. हे ते पापड वगैरे इकडे आहे. चिप्स आहे. हे बटाट्याचे आहेत. बटाट्याचे हे सगळे. हे कुरडई. हे सगळं आपलं ते लहानपणाचा खाऊ आहे हा. आपण इथूनच घेतलं होतं वाटतं गेल्या वर्षी ते ह्याचं कोबीचं मंचुरियन. साबुदाण्याचं पण आहे इकडे. चव घेऊन बघतोय असं आहे. हे आपलं 10 रुपीज सेल. 10 रुपयाचं सेल. कोणता बिलो हां. जागाच नाही ते जायला. परत किचन. ₹10 रुपये. क्लचर्स वगैरे
इयरिंग चांगले आहेत पण ते जागाच नाही जायला. इयरिंग चांगले आहेत पण ते जागाच नाही जायला हा? अरे बघायचं तर जायला तर जागा पाहिजे. ते किंवा त्याचा वापर करून मिळणारं जे आरक्षण आहे ते काय फक्त एकच प्रकारचं आहे का आणि एकाच समुदायाला मिळणार आहे का? आरक्षण हा शब्द प्रचंड मोठा आहे. त्याचा असणारा समावेश आणि आवाका हा सुद्धा खूप मोठा आहे. तो सुद्धा आपल्याला नीट आणि समजून घ्यावा. आणि हे सगळ्याचा वापर करून ज्यावेळी खरं म्हणजे त्या विषयावरती जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. 2025 मध्ये मला जर कोणी विचारलं की 1946 पासून आजपर्यंतचा सगळ्यात मोठा बदल काय झालाय तर मी सांगेन भक्ती आहे. आपण एवढे सगळे खेळणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक अधिकारांचा वापर करून किंवा या देशाच्या संविधानिक अधिकारांचा वापर करून आम्ही एखाद्या क्लासरूम पदावरती बसतो. भरपूर खेळणे घेतले बाळूला. 2 महिन्याच्या आत आपण जाऊ ना. 5-10 हजाराची लाच घेताना पकडले जातो. करू शकले त्यात आपण एंट्री केली खाऊ गल्लीमध्ये. इथे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ आहे. लोकांना इकडे म्हणजे गोलगप्पे, प्लेट्स वगैरे भरपूर काय काय असतं इथे. बघा इथून सुरू करूया आपण. मंचुरियन, ग्रेव्ही पासून सगळं आहे. लोकसेवक म्हणून बसला आणि तेव्हा मला कळलं जेव्हा आम्ही संविधानिक तरतुदी आमच्या राज्यामध्ये रुजू. 100ला जाऊ द्या. इकडे पान आहे. हे 100ला 3 असे कानातले. पापड वगैरे आहे. काही महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते बोलावं लागतं. राजकीय व्यासपीठ नाही, राजकारणावरती बोलायची पापड मिळतो इकडे. परंतु इथं कोणी जे कोणी बांधव बसलेले असते तुम्ही कोणत्याही समाजातून असाल, कोणत्याही जातीतून असाल, की आपल्या बरोबर असणारा एखादा व्यक्ती अमुक अमुक जातीत काय म्हणून त्याचा तिरस्कार करू नका. ताकदवर गुणवत्ता आपल्याकडे त्याच्यामध्ये जास्त समानतेने आणि समतेने वागा. जळगाव स्पेशल. आपल्याला जर कधी रक्ताची गरज पडली सोशल मीडियावरती मेसेज वाचून तुम्ही तप्पी झाली आपण हे काही घेणार नाही कारण आपल्या घरी ऑलरेडी आज भरीत केलेलं आहे जेवणासाठी. त्याच्यामुळे आपण हे काही खाणार नाही. अनेक लोक ठीक आहे. त्यामुळे समता ही आपल्या रक्तामध्ये थालीपीठ वगैरे आहे. जी काही जाती व्यवस्था ज्याच्यामध्ये जाती खाणार आहे का व्यवस्थेवरती तुम्ही? धार्मिक भांडणांमध्ये सांगितले का तुम्हाला? आपण सर्वजण सुशिक्षित आहोत. अनेक किलोमीटरचं अंतर पार करून आपण इथे राहायला आलो. मांडा हे काय म्हणतात मांडा सांगितलेला आहे. आपण आता ते घ्यायला चाललोय. आपल्या शेजारचा असं जात खाऊन कधी मदत करेल की नाही मला सांगता. माणूस खाऊन त्याला मदत केली पाहिजे. इतकी सर्वोच्च मानवता साधारण आपल्यामध्ये रुजली पाहिजे. भारतरत्न डॉक्टर आपण ना शेवपुरी घेतलेली आहे. आता तो दादा बनवतोय आणि आपल्या साहेबांची डिमांड झाली ते ह्याची कुल्फीची. पण कुल्फी काही आपण घेणार नाही त्याला. काय बेटा काय पाहिजे हा? अरे बेटा थंड असते ती, सर्दी होते ती. दीदी मोठी आहे, तुला नाही सहन होत ना ते, सर्दी होते. हा खेळायला घेऊन जायचं आहे ना. आपण ना बाळाला इकडे खेळायला घेऊन जाणार आहे. असं इकडे कुठेतरी बघा इकडे. आमचं आता गोलगप्पे खाऊन झालेलं आहे. आता आम्ही ना ह्याला खेळायचं होतं तर खेळायच्यासाठी आम्ही तिकडे जातो आहे खेळण्याकडे. तर तरी दाखवून देतं तुम्हाला काय काय आहे. इकडे कुल्फी पण आहे, फ्राईज आहेत, मोमोज आहे, भरपूर आहे. आपण ह्या हिशोबाने जरी आलो की एका वेळेस आपल्याला जेवण करायचं नाही आणि इथेच खायचं आहे तर तसंही चालतं कारण ते खायला भरपूर असतं. आहे वडापाव कॉर्नर, रोल, बटाटा रोल,
पिझ्झा आहे. पोटॅटो रोल्स भरपूर आहे तिकडे. लाईक दिस. हे पण आहे इकडे थंड. आम्ही नाव काढत नाही कारण हा आहे ना मागे लागतो ते खाण्यासाठी आणि ते काही त्याच्या तब्येतीसाठी बरं नसतं, त्याच्यामुळे आम्ही ते काही घेत नाही आहे. सो आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना तेव्हा ना इथे आम्ही त्या ह्याच्यामध्ये बसलो होतो ब्रेक डान्समध्ये. पण आता ह्या वर्षी काय बसायला भेटणार नाही कारण गोंडू आहे आपल्या बरोबर आणि त्या घाबरेल, त्याच्यामुळे आम्ही काही बसणार नाही त्याच्यात. इकडे आहे ना आपला हा गेम आहे. इकडे आया ना इसको झुला नाही. ह्याच्यावर नाही घाबरत तो, त्याच्यावर बसतो पाण्यात आधी खेळून घ्या नाही तर. बाप्पा याच्यात खेळायचं म्हणतोय हा. आपण ना या ट्रेनमध्ये बसायला चाललोय. 60 रुपये तिकीट आहे. हे बघ माझ्या पाण्यामध्ये पण आहे. आणि आपण हे ट्रेनमध्ये बसणार आहे आता. या ट्रेनमध्ये 60 रुपये तिकीट आहे याचं. थोडं जास्तच आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. पण आता मुलांच्या ह्याच्या पुढे आपल्याला काही चालता येत नाही, आपल्याला करायला लागतं. आम्ही ना सगळ्यात पहिली सीट पकडली आहे दोघांनी ट्रेनमधली आणि पहिल्या सीटला मजा येते ना, तर आम्ही अशी पहिली सीट पकडली आहे आणि मागच्या सीटा अशा आहेत ना. कसं वाटलं बेटा? छान वाटलं ना पहिला सीट ना. शुरू हो गई ट्रेन. क्या बात है. झुक 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 झुक. ए पप्पा पप्पा. बाय. आम्ही निघालो ट्रेनने. कोणत्या गावाला जायचं? जळगावला. जळगाव मस्त. मस्त रे. आपण आहे ना इथे ट्रेन्स वगैरेच आहे लहान मुलांसाठी खेळण्यासारखं. बाकी ब्रेक डान्स वगैरे जे आहेत ना ते नाही खेळू शकणार ही मुलं. त्याच्यामुळे ना ते लहान मुलांचं खेळण्यासारखे ट्रेन वगैरे अशाच गोष्टी आहेत. हे ना घाबरतो. हे तू घाबरशील बेटा. आम्ही ते एकदा ना ह्याला गेलो होतो 18 यात्रेला, तेव्हा त्याने ते खेळलं होतं. पण तेव्हा ना ते मुलं चांगले होते म्हणून त्यांनी त्याला ते व्यवस्थित हँडल करून ते खेळवलं. आता ही मुलं मोठी आहे, तो घाबरून जाईल. हे छोटीशी इथं काहीतरी आहे, आपण बघूया. हो चल. हा एकटा बाळू बसला आता बघा. अरे वा रे. चलो टाटा कर.
बाळूसाठी आपण भरपूर शॉपिंग केलेली आहे. त्याच्यासाठी हे असं किचन पण घेतलेलं आहे आपण. त्याला लय आवडतो. तो काहीतरी कॅमेरा म्हणत होता, पण आपण त्याच्यासाठी हे किचन घेतलेलं आहे. सापडत पण नाही हे असं. असं घेतलेलं आहे आपण. चला हो 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 ठेव ठेव. तर बघतोय आणखी काय काय आहे पुढे, कारण आता रात्र झाली तर गर्दी पण कमी असते. 11 वाजले. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि अशा प्रकारे आमचा आजचा टिटवाळा महोत्सव झालेला आहे. आज खरं तर सगळं आम्ही उशिरा गेलो आणि म्हणून उशिरा आलो. तर आजचा ब्लॉग मला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा. आणि आणखीन एक गोष्ट, बालीचे काही ब्लॉग्स आहेत ते अर्ध्यावरच मी टाकलेले होते, कारण मी घरी आले. मी जेव्हा इथे इंडियामध्ये आलो त्याच्यानंतर ते बालीचे एक एक ब्लॉग टाकता टाकता वेळ होणार आहे. म्हणून भरपूर ब्लॉग्स यायचे आहेत बालीचे. तर तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब अँड गुड नाईट. बाय.